नागपुर के पार्टी थाना पुलिस ने नशीले पदार्थों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एनडीपीएस एक्ट के तहत गांजा तस्करों के मंसूबों पर पानी फेर दिया है। पुलिस ने छापेमारी कर 3.5 किलो गांजा जब्त करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पकड़ा गया एक आरोपी लंबे समय से फरार चल रहा था, जिसे पुलिस ने कॉम्बिंग ऑपरेशन के दौरान दबोच लिया। गुप्त सूचना के आधार पर पार्टी पुलिस ने रेड मारकर करीब 3.5 किलो गांजा जब्त किया और आरोपी रुंदा सोनार को रंगे हाथों गिरफ्तार कर लिया। इसी दौरान चलाए गए कॉम्बिंग ऑपरेशन के तहत पुलिस ने फरार आरोपी रुपेश लोखंडे उम्र 23 वर्ष कोंड मोहल्ला भांडेवाड़ी निवासी को भी धर दबोचा। पार्टी पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीएस एक्ट के तहत मामला दर्ज कर आगे की कार्रवाई शुरू कर दी है। पार्टी पोलीस स्टेशन अंतर्गत 2/26 गुन्हा दाखल होता एनडीपीएसचा। त्यामध्ये 2 आरोपी होते। त्यामधली पहिली आरोपी महिला आरोपी रुद्ना जुगराज सोनार होती। तिला त्यावेळेस अटक केलेलं होतं। जवळपास 3.5 किलो गांजा पकडलेला होता। आणि याच्यातला जो दुसरा मुख्य आरोपी होता रुपेश कुंदन लोखंडे, वय 23 वर्ष, राहणार उडिया मोल्ला गोंड मोल्ला भांडेवाडीचा, हा फरार होता। 30 तारखेला जेव्हा आम्ही मान्य झोन 5 सरांच्या नेतृत्वाखाली कोम्बिंग ऑपरेशन झोन 5 ने मिळून केलं, त्यावेळेस कोम्बिंग मध्ये पार्टी पोलीस स्टेशनचे जे आमचे कर्मचारी होते शैलेश कुंभलकर, त्यांना टीप होती का हा आरोपी गोंड मोल्ल्यात लपून बसलेला आहे। तर त्याच तेव्हा आम्ही कोम्बिंग दरम्यान सापळा रचून त्याला शिताफितीने त्या आरोपीला पकडलं। नंतर त्याला आपण पीसीआर घेतलेला आहे, सध्या लॉकअपमध्ये। पाहण्यात आलं होतं का त्या जागेवर तो पडण्याच्या तयारीत होता, तर अशा वेळेस कशा प्रकारे त्याला पकडण्यात आलं, काय सांगा? बरोबर आहे। तो पडून जायच्या सवयीचा होता। जवळपास गुन्हा घडला जानेवारी मधून तोपर्यंत आतापर्यंत 7 महिने तो फरार होता। आणि ज्यावेळेस आम्हाला माहिती भेटली तर त्यावेळेस आमच्या पार्टी पोलिसांचे पूर्ण स्टाफ आणि डीबी टीमचे पथक फार बारकाईने त्या घराची रेकी करून आणि तो मागच्या दारातून पळून जाणार नाही या प्रकारची चारही बाजूने त्याला सापळा रचून पकडण्यात आलेला आहे। त्यामुळे ही पार्टी पोलिसांची चांगली कामगिरी झालेली आहे। ऑलरेडी एनडीपीएस सेक्शननुसार त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। त्याचा पीसीआर 3 तारखेपर्यंत भेटलेला आहे। त्यानंतर पुढच्या तपासात अजून आम्ही पीसीआर घेऊ त्याचा।